सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. इस्लाम धर्माचे अंतिम पैगंबर हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध संस्था, संघटना आणि युवकांच्या ग्रुपच्या वतीने काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये मोठ्या संख्येने आबालवृद्ध सहभागी झाले. विविध ठिकाणी जुलूसचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. इस्लामच्या धार्मिक परंपरेनुसार हजरत आदम अलैहिस्सलाम हे पहिले पैगंबर, तर हजरत मुहम्मद पैगंबर हे अंतिम पैगंबर मानले जातात. पृथ्वी तलावर आलेल्या 1,24,000 पैगंबरांनी मानवाला एकेश्वरवाद, सदाचार, मानवता, न्याय आणि शांततेचा संदेश दिल्याचे इस्लामी परंपरेत मानले जाते. इस्लामिक कॅलेंडरनुसार रब्युल अव्वल महिन्याच्या 12 तारखेला अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला आणि याच तारखेला वयाच्या 63व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याची धार्मिक मान्यता आहे. जयंतीनिमित्त सोलापुरात निघालेल्या जुलूसमध्ये विविध संस्था, संघटना आणि ग्रुपच्या वतीने आकर्षक धार्मिक देखावे साकारण्यात आले होते. मक्का, मदिना, मशिदी तसेच विविध धार्मिक स्थळांच्या प्रतिकृती लक्षवेधी ठरल्या. घोडे, उंट यांसह विविध देखावे जुलूसमध्ये पाहायला मिळाले. चौकाचौकात युवक इस्लामी झेंडे हातात घेऊन उत्साहात सहभागी होताना दिसले. जुलूसच्या मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांच्या वतीने सहभागी भाविकांचे स्वागत करण्यात आले. विविध संस्थांनी आबालवृद्धांसाठी खाऊ, फळे, बिस्किटे, थंड पाणी आणि कोल्ड्रिंकचे वाटप केले. समाचार चौकात एसपी ग्रुपच्या वतीने जुलूसमध्ये सहभागी झालेल्या आबालवृद्धांना कोल्ड्रिंक्स वाटप करण्यात आले. या प्रसंगी मोहसिन शेख, अफान पिरजादे, सद्दाम शेख, अबू हुरेरा शेख, बब्बू शेख, इम्रान शेख, युसुफ शेख यांच्यासह ग्रुपचे इतर सदस्य उपस्थित होते. दरम्यान समाचार चौकात जुम्मापेठ तालीमच्या वतीने चौकातून येणाऱ्या प्रत्येक मंडळाचे स्वागत करण्यात येत होते. त्यामुळे या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. जुलूसच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या नियोजनामुळे संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पडली. मात्र समाचार चौकात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. जुलूसच्या मार्गात काही वाहने शिरल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. मागील काही वर्षांच्या तुलनेत जुलूस, डॉल्बी किंवा डीजेच्या माध्यमातून होणाऱ्या सार्वजनिक उत्सवाला मुस्लिम समाजातील सर्वच घटकांचा समान प्रतिसाद मिळतो असे चित्र दिसत नाही. समाजातील एका मोठ्या वर्गाचा भर धार्मिक श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कुराण पठण, नमाज, धार्मिक प्रवचन तसेच रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, वक्तृत्व स्पर्धा आणि विविध सामाजिक उपक्रमांवर असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती किंवा संस्था आपापल्या श्रद्धा आणि धार्मिक आस्थेनुसार जयंती साजरी करताना दिसते. काही जण जुलूसमध्ये सहभागी होऊन श्रद्धा व्यक्त करतात, तर अनेक जण धार्मिक तसेच समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आपली आस्था व्यक्त करतात. हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीत मानवता, दया, बंधुभाव, गरजूंची मदत, न्याय आणि शांततेला महत्त्व असल्याचं मुस्लिम समाज मानतो. त्यामुळे जयंतीचा उत्सव केवळ मिरवणुकीपुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातूनही श्रद्धा व्यक्त करण्याचा प्रयत्न अनेकांकडून केला जातो. सोलापुरातील यंदाच्या जयंती उत्सवातूनही धार्मिक आस्था, सामाजिक सहभाग, विधायक उपक्रम आणि सामाजिक सलोख्याचे चित्र पाहायला मिळाले. शांततेत पार पडलेल्या या जुलूसमध्ये धार्मिक उत्साहासोबतच बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेशही अधोरेखित झाला.